लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. द्वंद्वाच्या अतीत कैवल्य. लाओत्से म्हणतो की उत्पन्न झालेल्या ब्रह्मांडाने आपल्या पिछाडीला यिन आणि अग्रभागी यांग धारण केले. ब्रह्मांडाच्या व्यापून टाकणे या वैश्विक गुणामुळे सर्वत्र एकोपा असतो. मूलतः एकमेवाद्वितीय असलेल्या ब्रह्मांडानेच सर्व काही व्यापलेले आहे. सर्व काही त्याचाच पसार आहे. याचा अर्थ येथे जे द्वंद्व एकमेकांविपरीत दिसते तेही त्या एकाच ताओमधून निर्माण झाले आहे. याचा अर्थ ताओ या द्वंद्वापलीकडे, या द्वंद्वाच्या अतीत, या द्वंद्वाच्या पार आहे. भौतिक जीवनासाठी द्वंद्व अपरिहार्य आहे. परंतु जर आपण या द्वंद्वाचा जीवनासाठी, परंतु फक्त जीवनापुरताच स्वीकार करून त्या पलीकडे पोहोचू शकलो तर आपण प्रत्यक्ष ताओ सन्निध, पुरुषोत्तम सन्निध, त्या वैश्विक मूलभूत महादिव्य, महाअद्भुत, महाओजस्वी परमचैतन्यात पोहोचू. हाच 84 लक्ष योनींच्या विश्वयात्रेचा शेवटचा टप्पा आहे. जीवयोनीच्या वैश्विक यात्रेची ही सफळ संपूर्णता आहे. हेच कैवल्य आहे. दोन विरुद्ध गोष्टींच्या मध्यस्थितीत जर आपण स्थिर राहू शकलो तर कैवल्यानंद निर्माण होतो. त्यामधून सृजन होते. ते वैश्विक सृजन असते. ते ताओला, पुरुषोत्तमाला अपेक्षित असे सृजन असते. त्यामुळे द्वंद्वाच्या अतीत केवळ आनंदाचा मळा फुलतो. ताओला विश्वामध्ये हीच लीला अपेक्षित आहे. एकमेकांविरुद्ध दोन गोष्टी आहेत आणि तरीही त्यांच्यात एकोपा आहे, सलोखा आहे, सुसूत्रता आहे. परस्पर विरुद्ध असूनही केवळ विवेक, संयम आणि तारतम्य यामुळे त्यामधून सृजन होत आहे. निसर्ग, नियती, ताओ, तो पुरुषोत्तम यांनी आपल्याला त्यासाठी टळटळीत जाणवणारे फार मोठे वैश्विक उदाहरण घालून दिले आहे. ब्रह्मांडात सर्व ग्रहगोल, तारे, धूमकेतू एकमेकांना विकर्षित करत आणि त्याचबरोबर एकमेकांना आकर्षित करत एकमेकांसभोवती फेरे घेत आहेत. ग्रह, गोल, तारे, धूमकेतू एकमेकांपासून योग्य अंतर ठेवून तरीही एकमेकांना सहाय्य करत, एकमेकांना सांभाळत आहेत. यामुळे त्यांच्यात एक प्रकारची, लाओत्सेने वापरलेला शब्द आहे, हार्मनी आहे. गेली अब्जावधी वर्षे ते एकमेकांना आधार देत, सांभाळत टिकून आहेत. त्यांच्यामुळे येथे न भूतो न भविष्यती अशी वैश्विक लीला निर्माण झाली आहे. दोन गोष्टी एकमेकांवर टक्करल्या की घर्षण होते आणि त्यामधून ध्वनी निर्माण होतो. जर या दोन गोष्टीत एकोपा आणि सलोखा नसेल तर त्यांच्यात भांडण आणि विसंवाद निर्माण होईल. त्यामुळे त्यांच्यात वैमनस्य होऊन दोघेही विनाश होतील. परंतु जर त्यांच्यात एकोपा आणि सलोखा असेल तर त्यामधून नादमधुर असे संगीत निर्माण होईल. त्यामधून दोघांचाही विकास होईल. याचप्रमाणे जर आपण एकमेकांना सांभाळून घेतले तर येथे सर्व काही केवळ सुजलाम सुफलाम असेल. कारण दोन गोष्टीत जीवन नाही. जीवन दोन गोष्टींच्या मध्ये एकोप्यात आहे, सलोख्यात आहे. एकमेकांच्या मिलनात जीवनाचे सृजन आहे आणि त्यानंतर एकमेकांच्या आकर्षणात जीवन आहे. हाच योग आहे. साक्षात्कारित व्हायचे आणि येथेच सायुज्यमुक्त म्हणून जीवन जगायचे. द्वंद्वातील विज्ञान. लाओत्से म्हणतो की उत्पन्न झालेल्या ब्रह्मांडाने आपल्या पिछाडीला यिन आणि अग्रभागी यांग धारण केले. ब्रह्मांडाच्या व्यापून टाकणे या वैश्विक गुणामुळे सर्वत्र एकोपा असतो. देहादी इंद्रियांनी एखादी कृती केली की त्यांना सौख्य मिळते, मन सुखावते. ती गोष्ट परत मिळावी, ती आपल्यापाशी सतत असावी, त्यावर आपला मालकी हक्क असावा अशी इच्छा निर्माण होते. परंतु त्यावेळी आपल्या लक्षात येत नाही की जेव्हा आपण सौख्याला कवटाळतो तेव्हा आपल्याला त्याच्या विपरीत असलेल्या दुःखाने कवटाळलेले असते. यामधून कोणाचीही सुटका होत नाही. वैभव नष्ट होते आणि ते दुःखाच्या खाईत लोटते. कधी वैभव तसेच टिकून असते आणि त्याचा उपभोग घेण्यासाठी रक्तदाब, मधुमेह, हृदरोग हजर होतात. यास्तव लक्षात घ्यावे की जीवन सुखात किंवा दुःखात नाही, तर ते या दोहोच्या अतीत पलीकडे आहे. कारण तेथे आनंद आहे, कैवल्य आहे. मनुष्याला जीवनात काही चांगले करावे असे वाटते.
त्या योगे तो पुण्य संचय करू इच्छितो. पुण्य संचय करून त्याला मरणोत्तर स्वर्ग प्राप्ती हवी असते. परंतु चांगले केले की तेथे त्याविरुद्ध आपोआप वाईट हजर होते. पुण्य केले की पाप हजर होते. हे त्यावेळी आपल्या लक्षात येत नाही. काहीतरी चुरगाळल्याशिवाय कोणतीही कृती होत नाही. या पाप पुण्याच्या विळख्यात जीवन जगायचे राहून जाते. यास्तव लक्षात घ्यावे की जीवन पुण्य किंवा पाप यात नाही आणि स्वर्ग किंवा नरक यातही नाही. ते या दोहोच्या अतीत पलीकडे आहे. कारण तेथे आनंद आहे, कैवल्य आहे. सुखदुःख किंवा पाप पुण्य हे आपल्या जीवनाचे दोन किनारे आहेत. यामधून आपल्याला जीवन कौशल्याने प्रवाहित करावे लागते. त्या किनाऱ्यात गुंतून चालत नाही. आपण निसर्गाला अपेक्षित असे नियतीने आपल्याला दिलेले जीवन जगावे. किनाऱ्याकडे दुर्लक्ष करावे. प्रवाहापेक्षा निराळे असे काहीही करू नये. कारण तेथे आनंद आहे, कैवल्य आहे. दोन विरुद्ध गोष्टींमध्ये आकर्षण असते. त्यामुळे स्त्री आणि पुरुष यांच्यात नैसर्गिक आकर्षण असते. ते एकमेकांवर प्रेम करतात. जोपर्यंत ते एकमेकांपासून दूर असतात तोपर्यंत सर्व काही छान असते. परंतु जेव्हा ते लग्न करून एकमेकांजवळ राहू लागतात तेव्हा एकमेकांतील छान छान पाहून संपले तरी निरीक्षण करणे सुरूच राहते आणि त्यामुळे आता एकमेकातील दोष दिसू लागतात. दोन दोन मुले असलेली जोडपी यथेच्छ भांडतात. अति झाले तर घटस्फोट घेतात. यापेक्षा मुळातच एकमेकांची स्तुती आणि निंदा करू नये. मूलतः आपण एकरूप असूनही स्वभावतःच एकमेकांच्या विरुद्ध आहोत ही जाण ठेवली तर एकोपा टिकू शकतो. एकमेकांना सांभाळून असावे, त्यातच जीवन आहे. स्त्री आणि पुरुष यांना एकमेकांचे इतके आकर्षण असते की पुरुषाला स्त्री आणि स्त्रीला पुरुष व्हावे असे वाटते. याचे भोगात संचित झाले तर पुनर्जन्मात त्यांची ही हौस फिटते. हरि ओम.